भाजपनं विधानसभेच्या 160 जागा लढवाव्यात असा आग्रह भाजप नेत्यांनी अमित शहांकडे केल्याची माहिती आहे। तर यापैकी 125 जागांवर भाजपनं तयारी सुरूही केली आहे। त्यामुळे उर्वरित 128 जागांसाठी शिंदे आणि अजित पवारांना झगडावं लागणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। दोन्ही पक्षांना सारख्या जागा दिल्या तरी 64 जागांवर दोन्ही पक्षांची बोळवण होणार असल्याचं चित्र आहे। त्यामुळे भाजपला 50 जागांवर विजयाची खात्री आहे, तर 75 जागांची रणनीती आखण्याची जबाबदारी ही प्रमुख नेत्यांवर देण्यात आली आहे। मात्र एकूण 160 जागा लढवण्यावर भाजप नेते ठाम असल्याचंही बोललं जात आहे। एकीकडे भाजपची ही रणनीती सुरू आहे, दुसरीकडे विरोधक टीका करतायत। लाडकी बहीण योजनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ट्विट आव्हाडांनी केलंय। या संबंधीचं एक पत्रक सुद्धा त्यांनी ट्विट केलंय। होमगार्डचा भत्ता थांबवून लाडक्या बहिणींना निधी वाटप सुरू असल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। नेमकं काय ट्विट त्यांनी केलेलं आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात।